तर जय महाराष्ट्र मित्रांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे सुंदर अशी महाराष्ट्र दिनानिमित्ताने डिझाईन. तर डिझाईन आपली 4 फॉर्मॅटमध्ये असणार आहे, PLP, PSD, PNG आणि CDR फॉर्मॅटमध्ये. कोरलड्रॉसुद्धा आपण आता देतो आहे, तुम्हाला माहीतच असेल. मला व्हिडिओ पूर्ण वॉच करावा लागणार आहे, ज्यामध्ये आपण पासवर्ड देणार आहोत. पासवर्ड तुम्हाला 2 स्टेपमध्ये असेल किंवा तुम्हाला एक फाईलचा एक पासवर्ड असेल, म्हणजे जसं PSDला वेगळं पासवर्ड, PNGला वेगळं पासवर्ड, कोरलड्रॉला वेगळं पासवर्ड, PLPला वेगळं पासवर्ड, असे पासवर्ड तुम्हाला वेगळे वेगळे असू शकतात. तर व्हिडिओला तुम्हाला पूर्ण वॉच करायचे. तुम्हाला जे फाईल पाहिजे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. पासवर्ड टाकून अनझिप करून घ्या, एक्स्ट्रॅक्ट करून घ्या, मग तुम्हाला यूज करता येईल. आणि सिम्पल स्टेपमध्ये पूर्ण तुम्हाला फॉलो करायचे. मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवलंच पुढे. तर पेड फाईलसुद्धा असणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला डाउनलोड एकदम इझी पडणार आहे. म्हणजे जस्ट तुम्हाला गुगल ड्राईव्हची लिंक मिळणार, त्याच्यावरून तुम्हाला डाउनलोड करता येईल. झिप वगैरे पासवर्ड वगैरे टाकायचे प्रॉब्लेम येणार नाही. फ्रीमध्ये सुद्धा असणार आहे, पण त्यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट पाहावी लागेल, लिंक्ससाठी वेट करावं लागेल, एक डाउनलोड करावं लागेल. त्यापेक्षा तुम्हाला पेड फाईलचा ऑप्शन एकदम बेस्ट राहील. तर तुम्ही डायरेक्ट पेड फाईल डाउनलोड करू शकता. एकदम इझी आहे प्रोसेस आणि तुम्हाला इझिली सर्व काही जमेल. तर सर्वात आधी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इथे जर तुम्ही मोरवर क्लिक केलं तर तुम्हाला इथे पूर्ण डिस्क्रिप्शन दिसतं. ओके, याच्यामध्ये आपण पाहू की फर्स्ट लिंक जी आहे ही पेड लिंक आहे आणि सेकंड जी लिंक आहे ही फ्री लिंक आहे. ओके, आणि आता या फर्स्ट लिंकवर आपण जर क्लिक केलं तर फर्स्ट लिंकवर क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला पेड फाईलचा फॉर्मॅट इथे ओपन होतो आणि त्याच्यानंतर इथे तुम्हाला पेमेंट्स वगैरे डिटेल्स टाकावं लागतील. तुमचा जीमेल ID असेल किंवा फोन नंबर असेल ते तुम्हाला इथे टाकून पेवर क्लिक करून पे करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मग तुम्हाला डायरेक्ट आपली गुगल ड्राईव्ह फाईल लिंक ओपन होईल. नसेल झाली तर मग तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तुम्ही त्याच्यावर व्हॉट्सअप मेसेज करू शकता, तुम्हाला तिथे मिळून जाईल. त्याच्यानंतर मग आता आपण पाहूया फ्री डाउनलोड. ओके, फ्री लिंकवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे अशी वेबसाईट आपली ओपन होईल. यामध्ये तुम्हाला आता आपली वेबसाईट सबस्क्राईब करून घ्यायचे. चॅनल तुम्हाला सबस्क्राईब केल्यानंतर मग इथे तुम्हाला डाउनलोड PNG वगैरे दिसेल, इथे सबस्क्राईब बटन दिसेल. याच्या पहिल्या आधी सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर डाउनलोड PNG, डाउनलोड PLP, CDR, PSD वगैरे असं तुम्हाला दिसेल. आता डाउनलोड PNGवर क्लिक केल्यानंतर मग तुम्हाला इथे अशी वेबसाईट ओपन होईल. मग त्याच्यानंतर तुम्हाला इथे बाय करायचं असेल तुम्ही डायरेक्ट बायही करू शकता किंवा ॲड्स पाहून तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, तर याच्यापुढे नंतर आपण आता पाहूया फोटोशॉपमध्ये तुम्हाला इथे दिसत असेल सर्व काही मी ओपन करून ठेवलेलं आहे. आता फर्स्ट आपण पाहूया बॅकग्राऊंड कसं बनवलं. तर बॅकग्राऊंडमध्ये तुम्हाला इथे दिसत असतील सर्व लेयर्स. फर्स्ट मी घेतलं सॉलिड लेअर. ओके, सॉलिड लेअर नंतर मग मी इथे थोडासा एक बॅकग्राऊंड घेतलेला आहे. हा थोडा टेक्स्चर टाईप बॅकग्राऊंड होता म्हणून तो घेतला आणि त्याच्यानंतर आपला मॅपलाच इन्व्हर्ट वगैरे मी इथे केलेलं आहे. आणि हे मॅप तुम्हाला इथे दिसत असेल, हे सुद्धा मी एक मॅप घेतलेला आहे आणि याला मग इथे मी हा सॉलिड कलर घेऊन नॉर्मली अप्लाय केलेला आहे. त्याच्यानंतर मग याला ओव्हरले म्हणून ॲज अ ओव्हरले म्हणून इथे वापरलेला आहे. हा जो टेक्स्चर आहे इथे, हा जो टेक्स्चर आहे मी तो वापरला. तुम्ही PSD फाईल डाउनलोड करून चेक करू शकता पूर्ण. आता आपण पाहूया टेक्स्टकडे. इथे टेक्स्ट तुम्हाला दिसत असेल, या टेक्स्टवर क्लिक केल्यानंतर मग इथे तुम्हाला दिसतात सर्व टेक्स्ट जे काही इथे टेक्स्ट आहेत ते. आता तुम्हाला विचार पडला असेल की हा जो टेक्स्ट आहे हा कसा डिझाईन केला आहे. तर हा डिझाईन मी केलेला आहे, आपली प्लगइन आहे जिचं नाव आहे तुम्हाला सांगलेलं आहे. एकदम मी मेटॅलिक व्हिडिओ बनवलेला आहे, ते तुम्ही पाहू शकता. जर तुम्हाला हा प्लगइन इन्स्टॉल करायचा असेल तर तुम्ही मला DM करा, मी पेड प्लगइन तुम्हाला इन्स्टॉल करून देईल. काही चार्जेस असतील ते तुम्ही इन्स्टॉलेशनचे द्या. ठीक आहे, हा प्लगइन आणि आपला जो बाकीचा जो आता मी टेक्स्ट केलेला आहे हा शरद फॉन्ट आहे. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल. ठीक आहे, आणि हा 1 मेचा पूर्ण दिलेला आहे, अनेक देवनागरी फॉन्ट आहे आणि हा शुभेच्छा आपला PNG आहे. हा झाला टेक्स्टचा पार्ट. तर त्याच्यानंतर आता आपण पाहूया त्याच्यानंतर आपण पाहूया इमेजेस. ओके, इमेजेस हा मी AI जनरेट केलेला आहे पूर्ण. ओके, हा इमेज जो आहे हा AI जनरेट आहे. सिम्पली हा तुम्हाला असा इमेज आधी माहीत असेल, याला AI जनरेट करून मी थोडंसं ॲडजस्टमेंट केलेली आहेत. ॲडजस्टमेंट पण तुम्हाला इथे कॅमेराज वगैरे फिल्टर सर्व काही दिसणार आहे. टेन्शन नाही आहे, तुम्हाला इथे कॅमेरा फिल्टर आहे, तुम्ही चेक करू शकता. 1 2 याला दिलेले आहे आणि थोडं ॲडजस्ट करून याला मी इथे केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे डेट दिसत असेल तुम्हाला, या डेटला पण मी इथे चेंज करून घेतलेलं आहे. 1 मे केलेलं आहे, अनेक देवनागरी फॉन्ट वापरलेला आहे. आणि त्याच्यानंतर मग आपला जो ब्रँडिंग लोगो आहे, लोगो पण नाही टाकला मी, याच्यामध्ये फक्त हा टेक्स्ट टाकलेला आहे, हा तुम्ही टाकू शकता. मी लोगो अशासाठी टाकत नाही जेणेकरून तुम्हाला इझी पडेल सर्व काय. ठीक आहे, तर हा आपला फोटोशॉपचा पार्ट आता इथे डन झालेला आहे. तर तुम्हाला नेक्स्ट दाखवतो आता कोरलड्रॉ. आता आपण कोरलड्रॉ फाईल पाहू, ज्यामध्ये तुम्हाला एकदम इझी असणार आहे सर्व काही चेंजेस करायला. PNG यूज करणार आहे मी, तर एकदम इझी मेथड तुम्हाला समजेल. सिम्पली कोरलड्रॉमध्ये सुद्धा आपण इथे तुम्हाला डिझाईन ओपन करून दाखवलेली आहे. याच्यामध्ये PNGs मी यूज केलेले आहेत. ओके,
याच्यामध्ये तुम्हाला कलर ऑप्शन मिळतात, पण लिमिटेड असतं, टाईम जास्त वेस्ट नाही व्हावा म्हणून मी तुम्हाला डायरेक्ट इथे PNG ऑप्शन्स दिलेले आहेत. जर तुम्हाला असं कलर ग्रेडिंग वगैरे करायचं असेल तर तुम्ही लेटेस्ट जो कोरल ड्रॉ आहे तो इथे वापरू शकता. कोरल ड्रॉ याच्यात सिलेक्ट करायचं. आता मी एखादी लेअर सिलेक्ट करून दाखवतो तुम्हाला. इथे ऑब्जेक्टवर क्लिक केलं आणि याच्यामधलं पॉवर क्लिक करून हा जो ऑब्जेक्ट आहे मी इथे सिलेक्ट केलेला आहे बिटमॅप, आणि याच्यामध्ये तुम्हाला इफेक्ट्स पॅनल मिळतो. इथे इफेक्ट्स पॅनलमध्ये तुम्हाला सर्व काही कलर बिलर सर्व काही जे काय आहे ते ब्लेंड मोड्सपासून सर्व काही मिळतो. तर तुम्ही इथे यूज करू शकता किंवा बिटमॅप्सवर क्लिक करून तुम्ही इथे कलर पण एडिट वगैरे करू शकता. काही प्रॉब्लेम येणार नाही. कलर करेक्शनचे ऑप्शन कोरल ड्रॉमध्ये सुद्धा आहेत, आणि याच्यामध्ये बाकी क्लिपिंग वगैरे मास्क केलेलं आहे आपण. बाकी सर्व काही तुम्ही इथे पाहू शकता. पॉवर क्लिप केलेलं आहे इथे, रेक्टँगल वगैरे PNG वापरलेले आहेत. तुम्ही पण PNG वापरू शकता जर तुम्हाला वापरल्याचे असतील तर. आणि कोरल ड्रॉमध्ये जे पाहत असतील त्यांना इथे सांगतो की हा जो मी टेक्स्ट आहे हा फोटोशॉपमध्ये एडिट केलेला आहे. फोटोशॉपमध्ये याचा PNG मी इथे वापरलेला आहे. तर PNG तुम्हाला वापरायचं असेल आणि तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही कोरल ड्रॉच्या पेक्षा PNG डायरेक्ट डाउनलोड करू शकता. तर आता फोटोशॉप कोरल ड्रॉ भरपूर झालं, तर आता आपण पाहू मोबाईलमध्ये PLP फाईल कशी एडिट करायची. PLP फाईल यूज करून तुम्ही PNG वगैरे ॲडजस्ट करू शकता. जिकडे तिकडे सर्व काही तुम्हाला इथे एडिट करण्यासाठी इझी पडेल. तर मोबाईलमध्ये तुम्हाला सर्वात आधी आपलं पिक्सेल लॅब एक्स इन्स्टॉल करून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला कुठल्याही प्रकारचा एरर येणार नाही. तर पिक्सेल लॅब एक्स इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला इथे क्लिक करून ओपन करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला इथे माय प्रोजेक्ट्स तुम्हाला इथे पाहायला मिळेल. हे माय प्रोजेक्ट जर तुम्हाला इथे दिसत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे, इथे सेव्ह प्रोजेक्ट दिसत असेल, हा सेव्ह आयकॉनवर क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज अ प्रोजेक्टवर क्लिक करा. इथे काही रँडम नेम टाकून तुम्ही इथे ओकेवर क्लिक करून सेव्ह करून शकता. ओके, सेव्ह केल्यानंतर मग तुम्ही इथे माय प्रोजेक्ट्स तुम्हाला इथे शो होईल. माय प्रोजेक्ट्सवर क्लिक करा. माय प्रोजेक्ट्सवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला .plpवर क्लिक करा. .plpवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला जिथे तुम्ही झेड आर्चिवर किंवा दुसरं कुठले एक्स्ट्रा केलेली फाईल तुम्हाला इथे दिसत असेल ती जिथे तुम्ही एक्स्ट्रा केलेली आहे त्या फोल्डरमध्ये ओपन करून तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलेली फाईल इथे ओपन ॲडवर क्लिक करून घ्या. आणि ज्यांनी डायरेक्ट डाउनलोड केलेली आहे म्हणजे पेड फाईलमध्ये एक्झाम्पल तुम्हाला डायरेक्ट डाउनलोड होते, तर पेड फाईलमध्ये तुम्ही डाउनलोडवर क्लिक केलं तर इथे ओपन ॲडवर क्लिक करून घ्यायचे. तुम्हाला ओपन ॲडवर क्लिक केल्यानंतर मग इथे तुमची फाईल अशी ओपन होईल. ओके, ओपन झाल्यानंतर मग इथे तुम्हाला काय काय चेंजेस करायचे. तर फर्स्ट तुम्हाला इथे सर्व टेक्स्ट जे आहेत म्हणजे हा जो टेक्स्ट आहे तुम्हाला इथे दिसत असेल, हा मराठी आपला देवनागरी आहे. तर देवनागरी फॉन्ट नाही आहे, देवनागरी फॉन्टच आहे. शरद म्हणून फॉन्ट आहे हा. शरद 76 म्हणून हा फॉन्ट आहे. तुम्ही इथे चेक करू शकता आणि यूज करू शकता. आणि त्याच्यानंतर आपण इथे खाली 1 मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या शुभेच्छा हे फॉन्टसुद्धा तुम्हाला इथे अनेक देवनागरी म्हणून मिळते. आणि बाकी हे शुभेच्छा जे तुम्हाला आहे PNG दिलेला आहे. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही इथे लेअर पाहू शकता सर्व. इथे आपण एक एक्झाम्पल म्हणून एक लेअर दिलेली आहे, इथे तुम्हाला डिलीट करून देतो. याच्यानंतर हा जो टेक्स्ट आहे मेन गोल्डन टेक्स्ट हा तुम्हाला पिक्सेल लॅबमध्ये एडिट करता येणार नाही. यासाठी तुम्हाला मेटॅलिक व्हिडिओ आपला जो आहे तो पाहावा लागेल. आणि फोटोशॉपमध्ये मी हा केलेला आहे, तुम्हाला डायरेक्ट PNG म्हणून दिलेला आहे. तुम्ही यूज करू शकता तुम्हाला जिथे यूज करायचे तिथे. आणि हा बॅकग्राऊंड मी एक बनवलेला आहे. बॅकग्राऊंड आपण फोटोशॉपनेच लेअर बाय लेअर यूज करून बनवलेला आहे. आणि त्याच्यानंतर हा इमेज जो आहे आपण मोबाईलमध्ये जनरेट करून बनवलेला आहे. ठीक आहे, म्हणजेच आपला जेमिनीचा यूज करून मी हा जो बॅकग्राऊंडमध्ये वापरलेला हा जो इमेज आहे हा जनरेट केलेला आहे. ठीक आहे, हा जर तुम्हाला आता समजलंच असेल. आणि मग थोडंसं कलर ग्रेड वगैरे करून त्याला फिक्स केलेलं आहे. लाईटरूममध्ये सुद्धा तुम्ही कलर करू शकता, प्रॉब्लेम काहीच नाही येणार तुम्हाला इथे. बाकी डेट वगैरे जे टाकलेले आहे तुम्ही इथे ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जसं काय हवं आहे तसं. आणि मग आता आपण एक्सपोर्टकडे पाहूया. एक्सपोर्ट करण्यासाठी इथे तुम्हाला वरती 3 डॉट्स असतील, याच्यावर क्लिक करायचे, इमेज एक्सपोर्ट इमेजवर क्लिक करायचे आणि सेव्ह टू गॅलरीवर क्लिक करून तुम्हाला इमेज आपला सेव्ह करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओज येतील. आणि पासवर्ड वगैरे तुम्हाला मिळाले असेल तर डाउनलोडिंगची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. एकदम इझी प्रोसेस असणार आहे, फ्रीमध्ये पण आणि पेडमध्ये पण. पेड फाईल नक्की तुम्ही बाय करा आणि प्राईससुद्धा एकदम स्मॉल अमाऊंट असणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.